जसं तुम्ही ट्रेडमध्ये एंटर कराल, पुढचा रूल, जसं तुम्ही ट्रेडमध्ये एंटर कराल, जो काही तुमचा स्टॉप लॉस होता तो प्लेस करा सिस्टीममध्ये. याने काय होईल? याने काय होईल? याने काय होईल? तुमची रिस्क जी होती ना ती डिफाईन होऊन जाईल. रिस्क मॅनेज होईल की तुम्ही मॅक्स लूज किती करणार आहे, 1%. त्यानंतर तुम्हाला टेन्शन नाही राहिलं पाहिजे. हा झाला पुढचा रूल. त्यानंतर पुढचा रूल हा आहे की तुम्हाला सरळ तुमचा पी एन एलचा जो, जिथे तुम्हाला पी एन एल दिसत असेल तुमच्या एक्सनेसवरती, MT5 वरती, जो कुठला तुमचा ब्रोकर असेल फंडेड अकाउंटवरती, ती स्क्रीन ऑफ करून टाका. ती स्क्रीन ऑफ करून टाका. डायरेक्ट स्क्रीन ऑफ करून टाकायची. पी एन एल पाहायचं नाही अजिबात. ठीक आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त चार्ट पाहायचा आहे, चार्टवरती लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे, एस एल हिट झाला झाला, टार्गेट हिट झालं, काय करणार? लगेच जाऊन तुमची ट्रेड मॅनेजमेंट. समजतंय का? समजतंय? या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्यात. ही एक प्रोसेस असते, या प्रोसेसनेच जायचंय, मध्येच काहीतरी वेगळं नाही करायचं. जे सांगतोय तेच करा. आता सपोज हे माझं टार्गेट आहे आणि लेट से इथे माझं टार्गेट 1 आहे, हे माझं 1 टार्गेट आहे आणि हे माझं 2 टार्गेट आहे. असं आपण डिफाईन करूयात. 1:1 फर्स्ट टार्गेट, 1:2 सेकंड टार्गेट. तर आता मार्केटने सपोज टार्गेट 1 हिट केलं. आता हे बघा, स्टॉप लॉस हिट झाला झाला, पण जर टार्गेट 1 हिट झालं मार्केटमध्ये, तर मी काय करणार? त्यानंतर माझी स्टेप काय असेल सांगा बरं. फर्स्ट स्टेप माझी असणार, हाफ क्वांटिटी बुक आणि ट्रेल युअर एस एल टू ब्रेक इवन. समजलं? जसं मार्केटमध्ये हे टार्गेट माझं हिट होईल, मी काय करणार, माझा स्टॉप लॉस इथून इथे शिफ्ट करणार आणि इथे मी हाफ क्वांटिटी बुक करून टाकणार. याने काय होतं, तुम्ही तुमची रिस्क पूर्ण झिरो करून टाकली, प्लस तुम्ही अर्धा प्रॉफिट तुमच्या खिशामध्ये टाकला. ही असली पाहिजे तुमची पुढची स्टेप. आता याच्यामध्ये काय करायचं, हे जे काय चालू आहे हे तुम्हाला म्हणते पी एन एल पाहायचं नाही, काय नाही. रूल नंबर जो काय असेल तो, पुढचा रूल, ऑलवेज राईट जर्नल्स. ऑलवेज राईट जर्नल्स. जर्नल रायटिंग म्हणजे काय हे बघा, मला फक्त तुम्ही एंट्री कुठे घेतली, एक्झिट कुठे घेतली, प्रॉफिट किती झाला, याला जर्नलिंग म्हणत नाहीत. आत्ता सपोज हा ट्रेड चालू आहे माझा, लेट्स से हा माझा ट्रेड चालू आहे. तर आता इमोशनली मला थोडंसं जाणवतंय ना की हा हा ट्रेड माझ्या अगेन्स्ट पण जाऊ शकतो, कारण 2 वेळा मार्केटने इथे हाय विक्स बनवल्यात. 2 वेळा मार्केटने इथपर्यंत ट्रॅव्हल केलं आणि वापस इथे आले. क्लोजिंग मिळत नाही या लेवलच्या वरती, या लेवलच्या वरती क्लोजिंग मिळत नाही. सो मी पॅनिक होणार ना, जरा मला भीती वाटणार, तुम्हाला पण वाटणार. तर तुम्हाला जे काय तुमच्या डोक्यामध्ये थॉट्स येत आहेत ना, जे काय तुमच्या डोक्यामध्ये थॉट्स येत आहेत ते सरळ नोट डाऊन करा त्या डायरीमध्ये और त्या नोटबुकमध्ये, आणि एकदम सिम्पल भाषेत. ओके. आता तुमच्या डोक्यातले थॉट्स माझ्या मते तुम्हाला डोक्यात मराठीतच थॉट्स येत असतील. 90% लोकांना मराठीतच थॉट्स येत असतील, तर तुम्ही मराठीतच लिहा. तुम्ही उगाच ते कन्वर्ट करू नका इंग्लिशमध्ये. जर तुम्हाला वाटते की मला इथे भीती वाटते की मार्केट इथून अचानक फिरेल, तर हे एक्झॅक्ट शब्द तिथे उतरले पाहिजेत की मला भीती वाटते की मार्केट इथून फिरेल. उगाच तुम्ही तिथे शायनिंग मारायला इंग्लिश मारली तर मग त्याचा काहीच यूज नाही. बिकॉज मला तुमचे थॉट्स हवेत. तुमचे थॉट्स हवेत की नक्की तुम्ही कुठल्या पद्धतीने तिथे विचार करताय. कारण पहिल्याच लेक्चरमध्ये आपण काय शिकलोय, ट्रेडिंग इज ऑल अबाउट युअर माइंडसेट. तुम्ही कशा पद्धतीने विचार करताय, कशा पद्धतीने तुम्ही तो ट्रेड मॅनेज करताय, हे महत्वाचं आहे ना आपल्यासाठी. तर तुमचे विचार जर आपल्याला कळाले, आता सपोज तुम्ही दवाखान्यात गेला, तुम्ही बोलला की यार माझा हात दुखतोय. ठीक आहे. पहिल्या वेळी डॉक्टर तुम्हाला पेन किलरच्या गोळ्या देईल. परत तुम्ही आठवड्याने गेला, तुम्ही म्हणला माझा हात दुखतोय. तेव्हा तो काय म्हणेल, आपण याचा एक्सरे काढूया, जे काय असेल ते ते काढूयात. एक्सरे बघून त्याला समजेल की बाबा नक्की प्रॉब्लेम काय, एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे. तर हे जर्नल रायटिंग आहे ना, तो तुमच्या डोक्याचा एक्सरे आहे. तुम्ही काय विचार करताय ट्रेड चालू असताना, तुमच्या डोक्यात काय विचार येत आहेत, तुम्ही कशाला घाबरताय, हे तुम्हाला लिहायचंय. हे तुम्हाला लिहायचंय. हे तुम्ही जेव्हा लिहाल, तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही मोकळं असाल, जेव्हा तुमचं ट्रेडिंग काहीच नसेल, विकेंडला ती वही घेऊन बसा. तुम्हाला समजेल की यार मी उगाचच घाबरत होतो.
छोट्या मोठ्या मार्केटमधील मूव्जने मी घाबरत होतो. समजतंय? असं नाही झालं पाहिजे. मग का घाबरत होतो? तुम्हाला जर्नल रायटिंगमध्ये दिसेल की तुम्ही क्वांटिटी जास्त घेतली असेल, और तुम्ही असं पण त्या जर्नलमध्ये लिहिलं असेल की यार मागच्याच आठवड्यात मोठा लॉस झालाय, आता परत होतोय की काय. याने तुम्हाला हे समजेल की तुम्ही प्रिव्हियस लॉसेसला तुमचे अटॅच होत आहे, और त्या गोष्टी तुम्हाला अ, अजूनही इम्पॅक्ट करतायत तुमच्या माइंडवरती. सो तो एक्सरे आहे थोडक्यात. तुम्ही एंट्री घेतल्यापासून ते एक्झिट करेपर्यंत सरळ एंट्री घ्यायची, याचा एक फोटो काढायचा तुमच्या चार्टचा. हा फोटो काढायचा, इफ पॉसिबल प्रिंट करून तिथे चिटकवा पुढच्या दिवशी. हा माझा ॲनालिसिस होता, हा माझा ट्रेड होता, आणि हे माझे थॉट्स होते. हे जेव्हा तुम्ही विकेंडला वाचाल ना, तुम्हाला खूप क्लॅरिटी मिळेल. तुम्हाला खूप क्लॅरिटी मिळेल, आणि त्यानंतर तुम्ही मग पुढच्या विकेंडसाठी प्लॅन बनवू शकता की ठीक आहे, जे काय माझे जुने लॉसेस झालेत त्याला मी अटॅच होणार नाही. आणि तुम्हाला हे पण जाणवेल की कधी कधी तुमच्या जर्नलमध्ये असे दिसेल की आत्ता माझा 1,000 रुपये प्रॉफिट चालू आहे, आणि जर मार्केट फिरलं अचानक, आता इथे एक लाल कॅन्डल आली आहे, सलग 2 लाल कॅन्डल आले आहेत, आता मी काय करू? टार्गेटपर्यंत थांबू का की बुक करून टाकू? जे काय थॉट्स येत आहेत डोक्यात ते लिहून टाका. जे काय, यार आत्ता 1,000 रुपये प्रॉफिट तरी चाललंय, तो पण जातोय की काय? 1,000 रुपये बुक करू का? हे तुम्ही जेव्हा लिहाल, जेव्हा विकेंडला वाचाल, तेव्हा तुम्हाला समजेल की माझं काय चुकतंय. मी पी-एन-एल पाहतोय. मी पी-एन-एल पाहतोय, थोडेसे पुलबॅकला घाबरतोय, आणि मी लॉस घ्यायची माझी तयारी नाही आहे. जर तुम्हाला जाणवते की तुमची लॉस घ्यायची तयारी नाही आहे, 1%च्या रिस्कने पण हा प्रॉब्लेम येतोय, 0.50%ची रिस्क करा. रिस्क कमी करा. समजतंय? गेटिंग? सो या गोष्टींचा तुम्हाला यूज करायचा आहे. जर्नल रायटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे? काहीही थॉट्स येऊ शकतात. आता ही लाल कॅन्डल बघितल्यावर ज्या लोकांनी ट्रेड घेतला नाहीये, त्यांच्या पण डोक्यात विचार येईल ना. बघायचं नाही कसं की हे बघा, ट्रेड घेतला, एंट्री घेतली, सरळ ते मिनिमाइज करून टाका ना ती विंडो. ती विंडो सरळ मिनिमाइज करून टाका. झालं. मिनिमाइज करून टाका, बघूच नका मोबाईल. जर तुम्ही मेटा 5 वरून करणार आहे ना तुम्ही एंट्री, बरोबर, लॉग आउट करून ठेवून टाका. काय प्रॉब्लेम आहे? काय वर्स्ट टू वर्स्ट केस सिनेरियो काय होईल? वर्स्ट टू वर्स्ट केस सिनेरियो काय होईल? काहीच नाही वर्स्ट केस सिनेरियो, कारण तुम्ही स्टॉप लॉस सिस्टीममध्ये लावलेला आहे. वर्स्ट केस सिनेरियो हाच आहे की मार्केट खाली आलं, 1%चा तुम्ही एस एल द्याल. आता काही जण म्हणणार की हां, मग त्यानंतर काही जण म्हणतील की यार माझा 1,500 रुपये प्रॉफिट चालू होता, तो मी बुक करायला पाहिजे होता, आता मार्केट फिरलं. हे पण तुम्ही लिहा. माझा 1,500 रुपये प्रॉफिट चालू होता, मार्केट अचानक फिरलं, मी ॲटलिस्ट 1,500 तर आले असते मला. हे थॉट्स आहेत ना. मग तुम्ही इथे काय केलं की जर मी 1,500 रुपयाचा प्रॉफिट बुक केला असता, तर मी आज प्रॉफिटमध्ये बाहेर आलो असतो, माझा लॉस नसता झाला. पण जेव्हा पण तुम्ही जर तरच्या गोष्टी करता ना, जर तरच्या जेव्हा पण तुम्ही गोष्टी करता, प्रॉब्लेम तोच आहे. आता सपोज जर तुम्ही इथे 1,500चा प्रॉफिट बुक केला असता इथे, ठीक आहे, सपोज तुम्ही इथे 1,500 रुपयाचा प्रॉफिट बुक केला, आणि मार्केट इथपर्यंत गेलं असतं, इथपर्यंत, तर तुम्ही काय म्हणलं असता? जर मी तिथे 1,500 रुपये प्रॉफिट बुक नसता केला, तर आत्ता माझ्याकडे 4,000 रुपये असते. ही एक बेसिक सायकोलॉजी आहे. समजलं? सो जर तरच्या गोष्टी नाही करायच्या, त्या त्या पॉईंटला आपण जे जे डिसिजन घेतोय त्याचा रिस्पेक्ट करायला शिका. 14:45ला सेलचा ट्रेड घेतला होता, चेक करा ना. एक सेकंड. येस. आता इथे एक प्रोबॅबिलिटी काय आहे हे बघा. आता इथे इथे काय प्रोबॅबिलिटी असू शकते सांगा आता मला. लिक्विडिटी स्वीप इथे कसा होईल? येस, एक्झॅक्टली प्रणय, परफेक्ट. सॉरी. ठीक आहे, हे रूल्स तुम्ही नोट डाऊन केले. ठीक आहे. त्यानंतर
जेव्हा तुम्ही ट्रेडमध्ये असता स्टॉप लॉस सिस्टीममध्ये लावलेलाच पाहिजे. टार्गेट 1, टार्गेट 2, टार्गेट 3. सपोज आपल्याकडे टार्गेट 3 आहेत. लेट्स से आपल्याकडे 3 टार्गेट्स आहेत. हे ती. तर तुम्ही काय करणार, 1/3 क्वांटिटी बुक, 1/3 क्वांटिटी बुक, 1/3 क्वांटिटी बुक, आणि तुमचा स्टॉप लॉस शिफ्ट करत राहणं. हे एक बेसिक आहे. हो चालेल ना रोहन सर, परफेक्टली काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जर प्रिव्हियस लेवल्स नसतील तर पिओट लावू शकता तुम्ही, किंवा फिबोनाची लावू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता इथे जर मी पिओट लावले तरी चालतंय बघा. मग तुम्ही पिओट्सला पण कन्सिडर करू शकता तुमचे ॲज अ टार्गेट्स म्हणून. इट्स ऑल अबाउट तुम्ही कशा पद्धतीने त्या ट्रेडकडे पाहताय. इथे जर लोक घाबरले, आता इथपर्यंत आलेलं मार्केट, इथे घाबरून चालणार नाहीये. तुम्हाला त्या अटॅचच नाही व्हायचं ना. प्रॉब्लेम होतो हा की तुम्ही अटॅच होणार. बरेच लोक प्रॉब्लेम हा होतो की अटॅच होतात, अटॅचच नाही व्हायचंय. काय होणार आहे वर्स्ट केस सिनेरिओ? 1% जाईल. जर तुम्ही 1% जायलचं पण तुम्हाला जर टेन्शन येत असेल की माझा 1% गेला तर, मग तुम्ही अजून 0.50%च्या रिस्कने काम करा. कारण मार्केटमध्ये गोष्टी तुमच्या फेवरमध्ये आहेत. कारण बीओएस जो असतो ना, बीओएस हा बीओएस आहे. सपोज हा तुम्ही बीओएस पकडलाय, हा बीओएस ब्रेक झाला, तर हा खालती येऊन याचा सपोर्ट घेऊन मार्केट वरती पण जाऊ शकता ॲज पर एस-एन-आर-सी. ही पण एक प्रोबॅबिलिटी आहे ना. हे बघा, हा एक रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्स इथे ब्रेक झाला, त्याचा काय बनू शकतो इथे, त्याचा काय बनू शकतो, त्याचा इथे सपोर्ट बनू शकतो. सो ही पण एक प्रोबॅबिलिटी आपल्याला पकडून चालायची आहे. समजते? ट्रेड तुम्ही कुठलाही घ्या, तुमची ट्रेड मॅनेजमेंट स्ट्रॉंग झाली पाहिजे. आता आपण आलो, जस्ट एक ॲनालिसिस केला, एंट्री घेऊन टाकली, लेट्स से. ट्रेड मॅनेजमेंट चांगली पाहिजे. कारण एकदम हाय क्वालिटी ट्रेडमध्ये पण लोक घाण करतात, आणि लो क्वालिटी ट्रेडमध्ये पण लोक पैसा कमवतात. फक्त तुम्ही जेवढा मोठा प्रॉफिट करू शकाल तेवढं तुमचं रिस्क रेवॉर्ड चांगलं होणार आहे. समजलं? पुढचा रूल, आता हे रूल्स काहीसे थोडेसे डिफरंट आहेत. पुढचा रूल पी-एन-एल न पाहणे. त्यानंतर पुढचा रूल की जर तुम्ही एकदा ट्रेडमध्ये एंटर केलंय त्यानंतर कुठल्याही प्रकारचं ॲनालिसिस नको आहे. क्लिअर? एकदा तुम्ही ट्रेडमध्ये एंट्री केली, नो मोर ॲनालिसिस. तुम्हाला ट्रेडमध्ये एंटर करण्याच्या आधी ॲनालिसिस करण्याचा चान्स होता, तुम्ही तो केला, त्या ॲनालिसिसच्या बेसिसवरती तुम्ही एंट्री घेतली. आता ॲनालिसिस करायचं नाही, फक्त जर्नल रायटिंग करायची. ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बरेच लोकांना वाटेल की काय लिहायचं आहे, पण ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा ट्रेडमध्ये एंट्री घेतली की ॲनालिसिस करायचं नाही. एकतर तुम्ही टार्गेट घेऊन बाहेर या, और स्टॉप लॉस घेऊन बाहेर या. हा एक रूल आहे. पुढचा रूल, आयदर तुम्ही टार्गेट घ्या और स्टॉप लॉस घ्या, मध्येच बाहेर पडायचं नाही. मध्येच बाहेर पडायचं नाही, कारण प्रत्येक गोष्ट आपण प्रॉपर ठरवून प्लॅन करून लॉजिकली डिसाईड केल्यात. आता हे टार्गेट मी कुठल्या बेसिसवरती डिसाईड केलं आहे? ॲज पर डेलीचा एस-एन-आर-सी ना. तर थांबा त्यामध्ये, थांबा त्यामध्ये. समजते? न्यूज कुठे आहे? न्यूज आहे इथे 8:30 वाजता. लेट्स से इथे न्यूज आहे, इथे न्यूज आहे. समजते? इथे न्यूज आहे. आता न्यूज, सपोज मार्केट असंच बिहेव करतंय, इथलं इथेच आहे, धड तुम्हाला टार्गेट पण दिलं नाहीये, धड तुम्हाला स्टॉप लॉस पण दिला नाहीये, आणि न्यूजचा टाइम जवळ आलाय. त्या पॉईंटला तुम्ही काय करू शकता? त्या पॉईंटला तुमच्याकडे दोन ऑप्शन राहतात. एक तर तुम्ही ॲज इट इज ट्रेड एक्झिट करून टाका, जे काही मिनिमल प्रॉफिट असेल और मिनिमल लॉस असेल त्यामध्ये, ऑर एल्स तुम्ही ॲज पर टार्गेट और ॲज पर स्टॉप लॉस थांबू शकता जर न्यूज तुमच्या साईडने आली. आता याचा पण एक बेनिफिट काय आहे तुम्हाला सांगतो, सेकंड केसचा. जर इथे न्यूज पॉझिटिव्ह आली, मार्केट अचानक इथे गेलं, अचानक एका कॅन्डलमध्ये, तर तुमची तर लॉटरीच लागली ना, आपण म्हणू शकतो तसं. सो ती पण एक, आणि आपल्याला घालवायला काय होतं, आपलं 1%च आहे. मॅक्स आपले गेले किती असते? 1%. न्यूजमध्ये काय होणार आपण सांगू शकत नाही. ही गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवा. न्यूजमध्ये काय होणार आपण सांगू शकत नाही. आता अजून एक केस इथे तयार होते, ती म्हणजे सपोज मार्केटने इथे टच केलं, मार्केटने इथे टच केलं, तुम्ही तुमची हाफ क्वांटिटी और 1/3 क्वांटिटी बुक केली, तुमचा स्टॉप लॉस इथे आणून ठेवा. मग ठीक आहे ना. आता न्यूज खराब जरी आली तरी तुम्ही प्रॉफिटमध्येच बाहेर पडताय, और चांगली जरी आली तर वेल अँड गुड.
समजते? सो थोडंसं तुम्हाला स्मार्टली ॲक्ट करायचं आहे की बाबा रिस्क किती आहे, जो मी ट्रेड घेतलाय त्यामध्ये मी लूज किती करतोय हे तुमचं क्लिअर पाहिजे, की तुम्ही लूज किती करताय. तुमचं लूज किती करताय क्लिअर असेल ना, तर मग न्यूज वगैरे कशाचाच काहीच तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. समजलं? त्यानंतर अजून एक आपण रूलच म्हणू शकतो हा, की कधीही फ्रायडेला फ्रेश पोझिशन बनवायची नाही, स्पेशली फॉर स्विंग ट्रेड. फ्रायडेला कधीही फ्रेश पोझिशन बनवायची नाही, स्पेशली फॉर स्विंग ट्रेड. स्विंग ट्रेडर्स आर मोस्ट लाईकली टू स्विंग ट्रेडर्स मोस्ट लाईकली कधी घेतले पाहिजेत? मंडे टू थर्सडे. मंडे टू फ्रायडे, पण फ्रायडेला पोझिशन तुमची कट करून टाका. पण फ्रायडेला कुठली स्विंगची नवीन पोझिशन बनवायची नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक महिन्याच्या फर्स्ट फ्रायडेला 7च्या आसपास ट्रेडिंग करायला जाऊच नका. हे बघा, जर तुम्ही फ्रायडेला ट्रेड घेतला आणि तो मोठा लॉस झाला ना, तो ट्रेड तुमचा पूर्ण आठवडा वीकेंड खाऊन टाकेल. पूर्ण वीकेंड तुमचा तो ट्रेड खराब करेल, ज्याची गरज नाही आहे ना. आणि तुम्हाला माहिती आहे ना, फर्स्ट फ्रायडे असतो, नुकतेच लोकांचे पगार झालेले असतात, लोक टाकतात पैसा. हे फॅक्ट आहे, ते नका करू. ऑलवेज अवॉइड फर्स्ट फ्रायडे ऑफ एव्हरी मंथ. ठीक आहे. जर एखाद्या फर्स्ट फ्रायडेला ते नॉन फॉर्म इव्हेंट नसेल, तर तुम्ही सेकंड फ्रायडे अवॉइड करा, चेक करा कधी आहे, आणि अवॉइड करा. ठीक आहे. आता इथे बघा, मार्केटमध्ये काय केलं, मार्केटने काय केलं, हा एक रेजिस्टन्स होता, तो ब्रेक झाला आणि त्याचा सपोर्ट बनला. लाईव्ह मार्केटमध्ये एक्झाम्पल दिसलं का तुम्हाला SNRCचं? ज्या ज्या गोष्टी आपण शिकलोय त्याचंच लाईव्ह मार्केट एक्झाम्पल दिसलं का तुम्हाला? हा एक रेजिस्टन्स होता, त्याचा सपोर्ट बनला का? जे आपण शिकलोय त्याचप्रमाणे. ठीक आहे. सो या गोष्टी होतात वर्क, असं नाही की होत नाहीत. आता जर मार्केट वापस इथे आलं, तर मग इथे एक चेंज ऑफ कॅरेक्टर फॉर्म होतोय. समजलं? मग ते रिस्क आहे थोडंसं. ठीक आहे. आता काही असे रूल्स जे तुम्हाला ट्रेडिंग रिलेटेड नाही आहेत, पण ते फॉलो करावे लागणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाचा ट्रेडिंगमध्ये प्रत्येकाचा ट्रेडिंगमध्ये एक असा खास फ्रेंड असतो ज्याच्यासोबत आपण सगळं शेअर करतो. भावा मी एंट्री घेतली, भावा मी एक्झिट केली, भावा मी एवढा प्रॉफिट केला, भावा मी एवढं केलं, हे केलं, ते केलं, व्हॉट एव्हर. बरोबर? पण जेव्हा पण तुमचा ट्रेड चालू असतो ना, ट्राय करा की थोडंसं अवेअर राहा पूर्ण. टेलिग्रामपासून, न्यूज चॅनलपासून, फ्रेंड्सपासून जे ट्रेडिंग करतात, तुम्हाला माहिती आहे म्हणजे काय बोलतोय मी. सो या गोष्टी फॉलो करायच्यात. समजलं? आता आता मार्केट हे बघा, आत्तापर्यंत मार्केट इथपर्यंत सस्टेन झालं नाही. आता मार्केट परत 30 लेवल ब्रेक करण्याचा प्रयत्न करते, ही लेवल याच्यावरती मार्केट सस्टेन झालं नाहीये. सो जसं मार्केट या लेवलला ब्रीच करेल और या लेवलला टच करेल, मी काय करेल, मी माझी फर्स्ट स्टेप काय असेल, एस एल ट्रेल, पहिलं प्रॉफिट बुक करायचं आणि एस एल ट्रेल करायचं. 50% बुक और 1/3 बुक, डिपेंड करतं तुमच्या होल्डिंग कॅपॅसिटीवरती, आणि मी माझा एस एल ट्रेल करून टाकणार. ठीक आहे, जे काय असेल ते. आता मी एकदम रिस्क फ्री होतोय, कारण माझी रिस्क काहीच नाहीये. आता ज्या पण लोकांची कॅपिटल 1.5 लाख रुपये होती, त्यांनी या पॉईंटपर्यंत किती कमवलं असेल? किती रुपीज तुम्ही कमवलेले आहेत? ही हा मूव आहे 20 पिप्सचा. 20 पिप्सचा तुम्ही 1700-1800 रुपये कमवले, जेवढी रिस्क होती तुमची. 1,500 रुपये तुमची रिस्क होती, बरोबर? 1.5 लाखाला 1,500 रुपये तुमची रिस्क होती. आता तुम्ही 1,500 रुपये कमवले, बरोबर? सो जे 1,500 रुपये तुम्ही कमवलेत ना, त्याचा यूज करा उद्याच्या ट्रेडसाठी. आता तुमच्या खिशातले जात आहेत का? आता तुमच्या खिशातले पैसे जात आहेत का? आता तुमच्या खिशातले पैसेच जात नाहीयेत मुळात. पूर्ण रिस्क जी आहे ती उद्या तुम्ही आजच्या प्रॉफिटमध्ये घेणार आहे. थोडक्यात तुम्ही वन स्टेप पुढे आहात, आणि असा विचार करायचा आहे. समजलं? ठीक आहे. ओके. सो आता मी काय करेल, सगळ्यात पहिली स्टेप माझी काय असेल या पॉईंटला?
मी इथे हाफ क्वांटिटी बुक करेल, 1 सेकंड, और 1/3 क्वांटिटी मी बुक करेल या पॉईंटला. आणि मी माझा एस एल काय करेल, मी माझा एस एल काय करेल, एस एल मी ट्रेल करेल इथे. माझा ट्रेलिंग एस एल असेल या पॉईंटला. समजलं? इझी. आता जे लोक या पॉईंटला घाबरून बाहेर आले असते त्यांचं काय झालं असतं, त्यांचं काय झालं असतं, ते आता परत त्यांनी एंट्री घेतली असती, एक फ्रेश एंट्री घेतली असती त्यांनी. समजतंय? मग याने सुरुवात होते ओव्हर ट्रेडिंगची. सो जे काय तुम्ही बघताय, जे काय तुम्ही फॉलो करताय, तो पूर्ण गेम आहे. आता जसं आपलं सेकंड टार्गेट हिट होईल, मी काय करेल, सेम प्रोसेस आहे. मी काय करेल, मी इथे माझी जी काही हाफ क्वांटिटी आहे और 2/3 क्वांटिटी आहे ती मी इथे बुक करेल आणि माझा एस एल ट्रेल करेल या पॉईंटला. समजलं? आता या पॉईंटला तुम्हाला रिस्कच नाहीये ना. आता तुम्हाला किती फ्रेश वाटतंय, किती या कॅन्डलने तुम्हाला किती घाबरवलेलं, तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाच. बरोबर, ह्या कॅन्डलने पूर्ण हवा टाईट होऊन जाते सगळ्यांची, की अरे काय करू. झालं, चांगला प्रॉफिट घेतला असता तो पण गेला, पण आता किती मोठा प्रॉफिट झाला. कशामुळे झाला, आपल्या माइंडसेटमुळे. समजतंय? जरा चेक करा तुम्ही, पहा. हे सगळे रूल्स लिहून घ्या पटपट पटपट, 1-2 मिनिटं चार्ट ऑब्झर्व करा. ठीक आहे. सो हा गेम आहे. आता इथे काय झालं, मार्केट इथूनच का वापस गेलं, एक्झॅक्ट या पॉईंट पासून का वापस गेलं, एक्झॅक्ट या पॉईंट पासून का वापस गेलं मार्केट. बिकॉज इथे एक रेजिस्टन्स होता, जो ब्रेक झाल्यानंतर त्याचा सपोर्ट बनला ॲज पर एस एन आर सी कन्व्हर्जन. आता हे, आता ही लेवल खूप क्रुशियल आहे. हा जो झोन आपण मार्क केलेला ना आधी, आय गेस असा काही ती झोन होता, बरोबर. हा झोन होता, हाच होता ना, असा काहीतरी झोन होता. हा, हाच तो झोन होता. या झोन पासून रिव्हर्सल मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. कुठल्या बेसिसवरती मार्केटमध्ये रिव्हर्सल कुठल्या बेसिसवरती पाहायला मिळू शकतो, ॲज पर एस एन आर सी ऑन हायर टाइम फ्रेम. समजतंय? कोणाला काही डाऊट इथपर्यंत? हां, डेली बेसिसवरती जो आर एन एस सी एस एन आर सी क्रिएट झालाय त्याच्यामुळे. ठीक आहे. सो आता मला सांगा, ॲनालिसिस किती सोपा होता. ॲनालिसिस किती सोपा होता. ॲनालिसिस कोणाला अवघड वाटला का तुमच्यापैकी? ॲनालिसिस हार्डली आपण, मी तुम्हाला सांगतो, 2 मिनिट पण नाही यार.
डेली टाइम फ्रेमला गेलो, त्यानंतर काय केलं, ट्रेंड चेक केला, काहीच नाही केलं मी, तुमच्या समोर केलं मी, ट्रेंड चेक केला, ठीक आहे केला, त्यानंतर मी काय केलं, टार्गेट्स डिफाईन केले, लोअर टाइम फ्रेमला आलो, एक बीओएस आयडेंटिफाय केला, एंट्री बिल्ड केली, स्विंग लोच्या खालती स्टॉप लॉस लावला, सिस्टीममध्ये गेलो, एंटर केलं, त्यानंतर हे फक्त ही जी प्रोसेस होती ही हार्डली 1 ते 1.5 मिनिटात झाली. ही जी प्रोसेस होती त्यानंतरची, ही या प्रोसेसवरती लोकांचं लक्ष नसतं. लोक फक्त ॲनालिसिस 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 करत बसतात. हे कोण सांगत नाही. हे खूप महत्वाचं आहे. हे खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. सो आता या पॉइंटला काय करू शकता तुम्ही, या पॉइंटला सपोज तुम्हाला वाटतंय, आता अजून एक इथे थोडंसं प्रत्येकाने आपापला आयक्यू यूज करायचा आहे. प्रत्येकाने आपापला आयक्यू यूज करायचा आहे. बेसिक तुमचा कॉमन सेन्स तुम्ही यूज करा. आता मला माहिती आहे की ही RNSC SNRC लेवल आहे. आता मी काय करतो, मी थांबतो, मला आहे सवय. पण जर तुम्ही घाबरत असाल तर हा जो तुमचा ट्रेलिंग एसेल आहे ना इथला, हा तुम्ही इथे आणून ठेवा डायरेक्ट विदाउट प्रॉफिट बुकिंग. हे मी का केलं की जर अचानक मार्केटमध्ये रिव्हर्सल आला तर मी काहीतरी घेऊन अजून जास्त मी सेफ होतोय. समजलं? हे कोणासाठी, जे लोक थोडेसे घाबरत आहेत, थोडेसे पॅनिक करतायत, त्यांच्यासाठी आहे हे. आणि मार्केटमध्ये तुम्ही जेवढा सिम्पल ॲनालिसिस ठेवाल ना तेवढं तुम्ही जास्त पुढे जाल. जेवढा तुम्ही सिम्पल ॲनालिसिस ठेवाल तेवढं तुम्ही जास्त पुढे जाल. क्लिअर? आता सेकंड टार्गेट हिट झाल्यानंतर मी काय करेल, इथे मी एक स्क्वेअर टाकतो, रेक्टँगल टाकतो मी इथे. हां, सेकंड टार्गेट हिट झाल्यानंतर तुम्ही काय प्लॅन करताय, तुम्ही सांगा. आता तुम्ही सांगायचंय मला, होत आलंय, पटकन सांगा, क्विक राहा चॅट बॉक्समध्ये. फर्स्ट पहिलं प्रॉफिट बुक करायचं, मग एसएल ट्रेल करायचं. ठीक आहे. फर्स्ट टार्गेट, हां, 2/3 क्वांटिटी और फुल क्वांटिटी जी काय तुमची बाकी असेल ती क्वांटिटी बुक करा आणि एसएल तुमचा ट्रेल करा. आता इथे 19-20 चालतं. ठीक आहे. इथे 19-20 चालतं, इथे तुम्ही बुक केलं तरी चालेल आणि ही प्रोसेस केली तरी चालेल. डिपेंड करतं तुमच्या होल्डिंग कॅपॅसिटीवरती अगेन. सो आता मला सांगा, ही जी पूर्ण प्रोसेस होती त्यामुळे तुम्हाला अवघड काय वाटलं, ॲज अ ट्रेडर तुम्हाला अवघड काय वाटलं यामध्ये, प्रत्येकाने सांगा. किंवा सगळ्यात इझी गोष्ट काय वाटली तुम्हाला आणि अवघड गोष्ट काय वाटली. ओके, किरण म्हणतात परत सपोर्टला एंट्री, नो एंट्री, झाला आपला एक ट्रेड झाला, निघायचं आता, बास करायचं. ठीक आहे. यालाच तर ओव्हर ट्रेडिंग म्हणतात ना. परत एंट्री, नवीन सेटअप, नवीन नाही. जास्त डोक्याला ताप देऊ नका. एका पॉईंट नंतर तुमचा ब्रेन पूर्ण एक्झॉस्ट होऊन जाईल आणि तुम्ही लॉस करायला सुरुवात कराल. आणि काय होतं, आपलं लेक्चर जे चालवायचं 9 वाजता व्हायचं, 9 वाजता काय होतं, सगळा मोमेंटम निघून गेलेला असतो. आता हाच, हे बघा ना, करेक्ट 7 वाजता हाच ब्रेकआउट मी पकडला असता, हा मला स्टॉप लॉस अजून छोटा मिळाला असता आणि मी अजून चांगल्या पद्धतीने ट्रेड मॅनेज करू शकलो असतो. समजते? असं आहे. सो 6:30च्या आसपास तुम्हाला चांगलं, छान पद्धतीने तुम्हाला प्रॉफिट्स और छान पद्धतीने तुम्हाला ॲनालिसिस करायला मिळेल. ही एक प्रोसेस आहे ना, तुम्ही एन्जॉय करा यार. तुम्ही प्रत्येक गोष्टीला पैशाने जोडलं ना मग अवघड होईल. हां, आता प्रॉब्लेम काय होतो इथे, ही कॅन्डल, आता हे बघा, सलग 4-5 कॅन्डल हिरव्या आल्यात म्हणून तुम्हाला भारी वाटते. या कॅन्डलने किती मजा घेतली आपली, या कॅन्डलने किती मजा घेतली आपली. नाही मॅम, कुठलाच ग्रुप नाहीये, फॉरेक्स और इंडियन ग्रुप कुठलेच नाहीयेत. ठीक आहे. इंडियन मार्केटचा होता आधी, तो आपण बंद करून टाकलाय. हं, ठीक आहे. सो असं आहे, सो पेशन्सचा गेम आहे यार. तुम्ही 9:35 ते 2 म्हणजे थोडक्यात एका अर्ध्या तासात किती आपल्या डोक्याचा ताण, जर हा रिअल ट्रेड चालू असता प्रत्येकाचा, तर त्यांचं डोकं किती, त्यांच्या डोक्याला किती ताण बसला असता. असं आहे. मग हे होल्ड करता आलं पाहिजे. आता जे लोक स्विंगसाठी एंट्री घेत आहेत, स्विंगसाठी, त्यांनी सरळ 4 आवरच्या टाइम फ्रेमला वगैरे शिफ्ट व्हा, 1 आवरच्या टाइम फ्रेमला शिफ्ट व्हा.
आणि होल्डिंग कॅपॅसिटी ॲज पर कॅन्डल करा और ॲज पर स्विंग लोज करा. ठीक आहे, जे स्विंगसाठी. पण जे लोक स्विंगसाठी एंट्री घेण्याचा प्लॅन करतायत त्यांची होल्डिंग कॅपॅसिटी अजून चांगली पाहिजे. ॲटलिस्ट इंट्राडे लेवलला ती, जेव्हा तुम्ही स्विंगसाठी होल्ड करता तुम्हाला 24 तास तो ट्रेड होल्ड करायचा आहे. सो जर अर्ध्या तासामध्ये पूर्ण तुमचा ब्रेन एक्झॉस्ट होतोय तर तुम्ही 24 तास कसं करणार, 48 तास, 72 तास कसं करणार. सो त्यासाठी थेंबे थेंबे तळे साचे, स्टेप बाय स्टेप जायचं. आधी डेली होल्डिंग शिका. आधी अर्धा तास होल्ड करायला शिका प्रॉपर. 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, असं पुढे पुढे जा. डायरेक्ट मी आज ट्रेड घेतला आणि पुढच्या आठवड्यातपर्यंत मी ठेवणार, तसं नाही वर्कआउट होत. ठीक आहे. सो सेकंड टार्गेट हे आहे. हे टार्गेट हिट झाल्यानंतर मी माझा स्टॉप लॉस इथून इथे आणेल आणि या पॉईंटला मी माझं प्रॉफिट बुकिंग करून टाकेल. समजलं? हा माझा प्लॅन आहे. तोवर मी काय करणार, जर्नल रायटिंग चालू आहे माझी. दॅट्स इट. वेगळं काहीच करायचं नाही. पी-एन-एल पाहायचा नाही. पी-एन-एल पाहायचा नाही अजिबात. ठीक आहे. ओके. सो सेकंड टार्गेट हिट झालं. आता मी काय करणार, इथे मी माझी हाफ क्वांटिटी और 1/3 क्वांटिटी बुक केली आणि माझा ट्रेलिंग एसेल इथे आणून ठेवला. आता किती किती प्रॉफिट आपण सिक्युअर केलंय, सिक्युअर किती केलाय या स्टेजला. ओके. सो आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे. कुठल्या टाइम फ्रेमला, डेली टाइम फ्रेमला. जर मी डेलीला शिफ्ट झालो तर ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे, ही ॲज पर दिस SNRC झोन, ही. सो इथं थोडंसं कॉशियस राहायचं आहे आपल्याला. समजलं इथे. आता थर्ड टार्गेटला माझा प्लॅन काय असेल, थर्ड टार्गेटला माझा प्लॅन काय असेल तुम्ही सांगा. थर्ड टार्गेटला माझा प्लॅन काय असेल. ऑल प्रॉफिट बुक, नो नीड ऑफ ट्रेलिंग एसेल और कीप ट्रेलिंग युअर एसेल, डोंट बुक दॅट रिमेनिंग क्वांटिटी. ट्रेल करत राहा, मॅक्झिमम प्रॉफिट आपण एक्स्ट्रॅक्ट करा, यानेच होल्डिंग कॅपॅसिटी वाढणार.